गुंडगिरीचाही नायनाट करावा। बीड प्रकरणातील आरोपींवर मकोका कारवाईनंतर जरांगेंची प्रतिक्रिया। पब्लिक प्रेशर किंवा मीडियाच्या दबावाखाली येऊन आरोपींवर मकोका लावला असेल तर हे प्रकरण कोर्टासमोर टिकणार नाही। ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांची TV9 ला प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्येसह अत्याचाराचं प्रकरण कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक अंतर्गत चालवावीत, मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मकोका लावण्यात सरकारकडून उशीर, हत्येचा षडयंत्र रचणाऱ्यांवर मकोका कधी लागणार? वाल्मिक कराडवर याच्यावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। फडणवीसांनी खंडणी आणि हत्येतील साखळी शोधून काढावी, मनोज जरांगेंची मागणी। तर धनंजय मुंडेंकडे संघटित गुन्हेगारांची टोळी, मनोज जरांगे यांची टीका। धाराशिवच्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस सहभागी, अजून बऱ्याच आरोपींवर मकोका लागणं बाकी। बीड हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची सूचक प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून बाहेर आहेत। जनतेच्या दबावानंतर पोलीस प्रशासनाने मकोका लावला, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल केलाच नाही, या प्रकरणामध्ये पोलीस लपवालपवी का करतायत? आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। गृहमंत्र्यांनी खंडणी खोरांवर कारवाई करावी, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। महाराष्ट्रामध्ये कोण अशाने गुंतवणूक करेल असाही सवाल। बीड हत्येमधील 7वा आरोपी अद्याप फरार, नवरदेवाच्या वरातीप्रमाणे वाल्मिक कराड सरेंडर, हे गृह खात्याचं स्पष्ट अपयश। पवार गटाच्या सक्षणा सलगर यांची टीका। बीड हत्येप्रकरणी विष्णू चाटेला 2 दिवसांची CID कोठडी, संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचा सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये दावा। मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती, आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या। संतोष देशमुखांच्या बहीण प्रियांका चौधरी यांची मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा, सुरेश दास देशमुख कुटुंब देखील मोर्चामध्ये सहभागी। परभणी प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबाट यांना बडतर्फ करा, तर परभणी प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची माजी नगरसेवक रमेश माळी यांची मागणी। पोलीस निरीक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। काय होईल ते होईल, मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचं संजय राऊतांचं मोठं विधान। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती, एकाकी लढल्याशिवाय ठाकरे गटाची ताकदही कळणार नाही। ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। मुंबईपासून नागपूरपर्यंत काय निर्णय घ्यायचा आहे आम्ही ठरवू, ठाकरे गट त्यांचे तर आम्ही आमचे निर्णय घेऊ। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। ठाकरेंना एकत्र निवडणूक लढवण्याची विनंती करू, नाहीतर आमचा मार्ग मोकळा। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेसही आपल्या परीने पालिका निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे। काँग्रेस नेते अमित देशमुखांची TV9 सोबत बोलताना प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची वेगळी भूमिका असू शकते, राऊतांच्या आता घोषणेवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आला, देशापेक्षा खुर्ची मोठी असा त्यांचा चेहरा आहे। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेस फरफटत नाही आणि घेतय तर पवार गटामध्ये नेतृत्व बदलाची गोष्ट सुरू आहे, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप रणशिंग फुंकणार आहे। भाजपच्या महाविजय 3.0 या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। शिर्डीत उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित राहणार, तर अमित शहा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 14 जानेवारीला पानिपतला जाणार आहेत। पानिपत शौर्य दिनानिमित्त फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहतील। मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा घेतली भेट। भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा, प्रतिभाताई पाटील यांनी रावल यांना दिल्या शुभेच्छा। विशाळगडावर उद्या होणाऱ्या उर्साला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली आहे। कॅबिनेट मंत्री नितेश राणेंनी इशारा दिल्यानंतर परवानगी नाकारली आहे। मात्र सुजाता आंबेडकर उद्या विशाळगडाला जाणार आहेत। मुंबईत अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळली आहे। मुंबईकरांना श्वसनाच्या आजारांचा त्रास होतोय। हवेत धुलीकण मिसळले, हवेचा दर्जा देखील खालावला आहे।